अजित पवार की जनसंवाद यात्रा 28 सितंबर को भंडारा जिले के तुमसर विधानसभा क्षेत्र में आने की जानकारी तुमसर विधायक राजू कारेमोरे और पूर्व विधायक राजेंद्र जैन ने दी है। आपला खूप दिवसापासून आपला दादांचा दौरा झालेला नाही आणि आपल्या सर्वांना माहितीच आहे की आम्ही आपला दोन्ही सरकारचा अनुभव घेतलेला आहे, महाविकास आघाडी आणि महायुतीची सरकार। तर कोणत्या सरकारमध्ये दम आहे हा जनतेने बघितला आहे। आता दादा जे आपला आम्ही महायुतीमध्ये सामील झालो आणि जे आपला धडाकेबाज निर्णय जनतेसाठी, शेतकऱ्यासाठी, गोरगरीब गरिबांसाठी, माता भगिनीसाठी जे घेतलेले आहेत त्याच्यासाठी संवाद साधण्याकरता दादा येत आहेत। त्यानंतर आपला आता सर्व वातावरण जो आहे इलेक्शन मोडमध्ये आलेलं आहे। तर इलेक्शन मोडमध्ये आल्यामुळे तो सुद्धा एक आपला माध्यम आहे का जनतेबरोबर भेटावं, नंतर वेळ मिळतो नाही मिळत। आणि आपला जनकल्याणाचे जे कामं आहेत, इथल्या अडीअडचणी ज्या आहेत त्या अडचणीसुद्धा आम्ही आपल्या दादाच्या सामने मांडणार आहोत। काही अडचणी सुटल्या आहेत, काही अडचणी सुटणे बाकी आहेत, आणखीन काही नवीन अडचणी आहेत। त्या सर्व गोष्टीवर आपला या ठिकाणी आपली चर्चा होणार आहे आणि जनतेबरोबर संवाद साधणार आहे। 28 तारखेला जनसामान्य यात्रा तुमसरला येत आहे। आम्ही सर्व आमदार राजू कारेमोरेच्या माध्यमातून या कार्यक्रमामध्ये माननीय अजित पवार साहेब, माननीय अदिती तटकरे मॅडम, माननीय प्रफुल्ल पटेलजी आणि माननीय सुनील तटकरेजी येणार आहे। 11 वाजता हेलिकॉप्टरने इथे आगमन होत आहे। त्याच्यानंतर तुमसर शहरमध्ये एक रॅली आणि इथे एक मोठी जनसामान्य यात्राची सभा होणार आहे। यासाठी प्रत्येक गावी आम्हाला फार चांगला प्रतिसाद भेटत आहे आणि शासनाची प्रत्येक योजनाच्या यावेळी शेतकऱ्यांना, लाडकी बहिणांना, युवा साथींना आणि शेतकऱ्यांना जे सर्व इलेक्ट्रिक बिल वगैरे माफ झाले याचा चांगला प्रतिसाद आहे आणि आमची 25,000 लोकांची इथे तयारी आहे। त्याच्यापेक्षाही जास्त लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे। तुमसर शहर में सबसे पहले जनसंवाद यात्रा में लोग भ्रमण करेंगे और नेहरू ग्राउंड में आकर जनसंवाद यात्रा एक सभा में तब्दील हो जाएगी, जिसमें उप मुख्यमंत्री अजित पवार, महिला एवं बाल कल्याण मंत्री अदिति तटकरे, प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे, सांसद प्रफुल्ल पटेल एवं विधायक राजू कारेमोरे, पूर्व विधायक राजेंद्र जैन उपस्थित लोगों का मार्गदर्शन करेंगे। गोंदिया शहर की विभिन्न समस्याओं को लेकर गोंदिया नगर परिषद के मुख्य अधिकारी के सभा कक्ष में उद्धव बालासाहेब ठाकरे के गुट की ओर से विरोध प्रदर्शन किया गया, जिसके 2 घंटे के बाद मुख्य अधिकारी सभा कक्ष में आए और गोंदिया शहर की समस्याओं का समाधान करने का आश्वासन दिया। पिछले 3 वर्षों से गोंदिया नगर परिषद का चुनाव नहीं होने के कारण प्रशासनिक नियमावली के कारण शहर में कई जगहों पर गंदगी का साम्राज्य फैल गया है। वहीं दूसरी ओर समय पर कचरा नहीं उठने से दुर्गंध फैलने से डेंगू और मलेरिया जैसी बीमारियां बढ़ रही है। गोंदिया शहर के जयस्तंभ चौक पर बस स्टेशन है और उस स्थान पर कोई सार्वजनिक शौचालय नहीं है, इसलिए बस स्टेशन पर खड़ी महिलाओं और स्कूली छात्राओं को काफी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। इस संबंध में गोंदिया शहर के सामाजिक संगठनों ने कई बार नगर परिषद को ज्ञापन सौंपा, लेकिन फिर भी कुछ नहीं किया गया। इसी के मद्देनजर मंगलवार को उबाठा गुट की ओर से नगर परिषद में विरोध प्रदर्शन किया गया था, जिसके बाद मुख्याधिकारी द्वारा अस्थायी आधार पर बस स्टेशन में शौचालय की सुविधा शुरू करने का वादा करने के बाद विरोध प्रदर्शन वापस ले लिया गया। शिवसेना के आंदोलन को ध्यान में रखते हुए शिव सैनिकों ने चेतावनी दी है कि अगर गोंदिया शहर की समस्याओं का समाधान नहीं किया गया तो वे और भी उग्र आंदोलन करेंगे। मागील काही दिवसापासून आम्ही सीओ साहेबांना कॉन्टॅक्ट करण्याची कोशिश करत आहोत, पण सीओ साहेब आउट ऑफ रीच आहेत, कुठे आहेत माहीत नाही। आमच्या शिवसेना उभाटाच्या द्वारे आम्ही विविध मागण्या यांच्याकडनं केलेल्या आहेत। नगर परिषदचे अनेक समस्या यांच्याकडे मांडलेल्या आहेत, पण एकाही समस्यावर यांनी निराकरण केलेलं नाही आहे। आताच 2-3 दिवसा अगोदर पेपर कटिंगला आलं होतं की 70 ते 80 MB जे वर्क म्हणजे नगर परिषदमध्ये काम झालेले आहेत, 70 ते 80 असे MB रेकॉर्ड गायब आहेत। तर नगरपालिका एक वाऱ्यावर चालून राहिली, तर म्हणजे सीओ साहेबांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे यासाठी। आणि आज आमचे जिल्हाध्यक्ष साहेब, जिल्हा प्रमुख साहेब यासाठी बसले आहेत की जे त्यांनी सीओ साहेबांकडे मागणी केली होती, नगर परिषदमध्ये खूप सारा
घोटाळा चालत आहे, खूप सारे अवैध काम चालत आहे. या सर्वांवर लक्ष देण्याकरिता आज आम्ही इथं बसलेलो आहोत. CO साहेब जोपर्यंत येतील नाही तोपर्यंत आम्ही इथून कोणी पण हलणार नाही. आमच्या बहुत सारे जनतेचे प्रॉब्लेम होतं, पण आज सबसं जास्त जे प्रॉब्लेम होतं आमच्या महिला भगिनीला, हे जयस्तंभ चौकाला जे बस स्टँड आहे तिथं बाथरूमची काय सोय नाही आहे. आता आम्ही जे नगर परिषद CO साहेबाला बोललो, जो आमच्याकडे चालता जो आहे आपला बाथरूम शौचालय त्याला जयस्तंभ चौकामध्ये ठेवा आणि तिथे परमानेंट बाथरूम बनवण्याची गरज आहे. ते बाथरूम आपण SDO ऑफिस आणि जे तहसीलदार आणि ज्यांशी बोलून परमानेंट बनण्याची लवकर गरज आहे. काहून की आपल्याकडे जे आपली मुली आहे, ग्रामीणची असो शहरीची असो, ते म्हातार आहे, ते बाथरूम करण्याची सोय नाही आहे. त्यासाठी काल सकाळी शिवसाहेबांनी आता आम्हाला सांगितलं की सकाळी ते चलता शौचालय आहे त्याला आम्ही तिथं ठेवणार. आज आपण पाहायचं जयस्तंभ चौकाला किती महिला भगिनी उभ्या आहे. ते महिला भगिनीसाठी ते ग्रामीणमधून शहरातमध्ये शिक्षण करण्यासाठी जे आमची ताई येत आहेत त्या ताई लोकांसाठी बाथरूमची सोय शिवसेना आणि युवासेना महिला सेना सगळ्यांना मिळून आज शिवसाहेबाकडे सकाळी 10 वाजतापासून आतापर्यंत आम्ही बसलो होतो. आमचे भरपूर मागण्या होते की शहरासाठी काय स्वच्छता सर्व जो आहे त्यासाठी त्यापैकी आमची जे शौचालयासाठी जयस्तंभ चौकची एक प्रमुख मागणी होती. त्या मागणी आम्हाला पूर्ण केली, पण परमानंट मागणी झाली पाहिजे आमची तेही मागणी आहे. सर्वात पहिले तर दिलगिरी व्यक्त करतो की सिनियर सिटीजन आणि काही माताजीच्या वयाच्या महिला इथे आल्या होत्या आणि त्यांना माझ्यामुळे इथं थांबावं लागलं. मला एक जॉईंट कमिशनरचा तिकडचा चार्ज असल्यामुळे 4 वाजता मी त्यांना कळवलं होतं की मी 4 वाजता माझ्या दालनात येऊन जाईल. मला 4:15 वाजता मी माझ्या दालनात आलो, पण मला कळालं की 12 ते 4पर्यंत त्या इथे थांबलेल्या होत्या. मी आल्यानंतर त्यांची विचारपूस करून चहा पाण्याची इथे सोय नगरपालिकेमार्फत तातडीनं केलेली आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या नगरपालिके ही पॉझिटिव्हपणे प्रयत्न करून कशा मार्ग लागतील याच्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल, ज्याच्यातून इथल्या सामान्य नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही याला पुढे जावं लागणार नाही याच्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न नक्कीच करेल. त्यांच्या काही मागण्या आहेत, शौचालय हे ते जे आहे तो मोबाईल टॉयलेट येथे आपण जे महिलांना तिथे लावण्यात यावे तर आपण ते सांगून दिलेले आहेत. जे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट झालेले विषय असतील ते कामे थांबवण्यात यावी आणि त्याच्यासोबतच जे मस्जिदजवळील खोजा मस्जिदजवळील काही दुकानदार आहेत जे 25 वर्षापासून तिथे व्यापारी ते करतात त्यांचं अतिक्रमण आहे ते सध्या काढण्यात येऊ नये. त्याच्यावर योग्य तेच डिसिजन नगरपालिकेमार्फत घेण्यात येईल. कोणासोबतही नाही जायती किंवा असं कोणत्याही प्रकारचे नगरपालिका पाऊल उचलण्याच्या आधी एक समन्वय मिटिंग घेऊनच ह्या बाबतीमध्ये तोडगा काढूनच मस्जिद कमिटी आणि तिथले नागरिक यांच्यामध्ये एक समन्वय कसा साधेल याचा एक प्रयत्न नक्की करेल. आता आजच अप्पर तहसीलदार साहेब यांच्यासोबत आमची एक मिटिंग झाली होती. त्याच्यामध्ये अप्पर तहसीलदार साहेब आम्ही आणि पोलीस विभाग या सर्वांची एक जॉईंटली हे करूनच जॉईंटली एक टीम बनवूनच शहरामध्ये जे काही सगळे अतिक्रमण आहेत ते आहेत ते सर्व निष्कासित करण्यात येतात. त्याच्यामध्ये पोलीस विभाग झाला, तहसील विभाग झालं, नगरपालिका विभाग झाला, या सर्वांमार्फत अतिक्रमणाचा मोकळा श्वास नागरिकांना कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न कधीपर्यंत एखादा 10 दिवसामध्ये मोहीम चालू करण्याचा विचार चालू आहे. कांग्रेस की रविवार को नागपुर में हुई समीक्षा बैठक में शहर अध्यक्ष विकास ठाकरे व प्रवक्ता अतुल लोंढे द्वारा प्रदेश अध्यक्ष नाना पटोले को मुख्यमंत्री बनाने के संदर्भ में दिए गए वक्तव्य के बाद महाविकास आघाड़ी के घटक दलों में हलचल मच गई है. चुनाव हुए नहीं है और महाविकास आघाड़ी में जीत का दावा करते हुए CM पद पर भी बयानबाजी शुरू हो गई है. इस पर पटोले ने कहा कि यह कार्यकर्ताओं की भावना है. प्रत्येक पार्टी के कार्यकर्ता को लगता है कि उनका नेता मुख्यमंत्री बने. इसमें गलत नहीं है.
चुनाव के बाद महाविकास आघाड़ी के नेता बैठकर इस पर निर्णय लेंगे। उन्होंने कहा कि भाजपा ने सरकार की प्रतिमा धूमिल करने का काम किया है, अब जनता को पश्चाताप हो रहा है। उन्होंने कहा कि मैं अगर मगर पर विश्वास नहीं करता, कर्म पर विश्वास करता हूँ। मेरे लिए राज्य के किसानों व युवाओं, गरीबों की समस्याएं महत्वपूर्ण है, उन्हें न्याय देना महत्वपूर्ण है। लोकतंत्र में जनता सरकार बनाती है, अब विकास का मॉडल चरमरा गया है। राष्ट्रपति ने भी उस पर टिप्पणी कर दी है। यह नकली और भ्रष्टाचारी विकास है, इन्हें सत्ता से बाहर करना ही हमारा लक्ष्य है। उन्होंने कहा कि महायुति में महाभारत शुरू है और जो कुछ दिनों में सामने आएगा। नागपुर की सभी 6 सीटें कांग्रेस ने मांगी है। बिना लाइसेंस रेत परिवहन करने वालों के खिलाफ 3 स्थानों पर कार्रवाई करके लाखों रुपए का माल जब्त किया गया। पहली कार्रवाई में मोहगांव देवी डिपो की ओर जाने वाले रास्ते पर कमानी के पास 23 सितंबर को ट्रक क्रमांक MH36F3445 से रेत का परिवहन किया जा रहा था। मोहगांव देवी के तलाठी ने इस ट्रक को पकड़ा। पंचनामा करते समय चालक ने दूसरी चाबी से ट्रक चालू कर फरार हो गया। इस मामले में आरोपी चालक जमीन निवासी राहुल लक्ष्मण मडावी उम्र 25 वर्ष और मालिक धाबा निवासी मोनू गणवीर उम्र 40 वर्ष के खिलाफ वर्टी पुलिस थाने में शिकायत दर्ज की गई। दूसरी कार्रवाई में आंदलगांव पुलिस ने कांदी रोड पर ट्रक क्रमांक MH40 CM 7675 को रोका। जांच करने पर ट्रक से अवैध रूप से रेत का परिवहन किया जा रहा था। पुलिस ने आरोपी चालक होली चौक सावने निवासी मुरलीधर बिधरीलाल मीना उम्र 32 वर्ष, कोदेगांव निवासी प्रदीप शंकर राउत उम्र 37 वर्ष और श्री रामनगर सोमलवाड़ा नागपुर निवासी अभिषेक केशव गुंडाने के खिलाफ मामला दर्ज किया है। इस कार्रवाई में 5 ब्रास रेत और ट्रक कुल 20,12,000 रुपए का माल जब्त किया गया। तीसरी कार्रवाई में पौनारा मरखट नाला के पास ट्रैक्टर क्रमांक MH36 AG 5753 से बिना लाइसेंस रेत परिवहन के मामले में कार्रवाई की गई। इस कार्रवाई में 1 ब्रास रेत सहित 5,01,500 रुपए का माल जब्त किया गया। ओबीसी विद्यार्थियों का शिक्षा शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति के लिए आय व नॉन क्रीमिलियर की शर्त हटाने की मांग ओबीसी क्रांति मोर्चा संगठन व विद्यार्थियों द्वारा की गई थी। यह मांग राज्य सरकार ने 20 सितंबर को पूर्ण की है। इसे लेकर राज्यपाल के आदेश पर परिपत्रक निकाला गया। इस पत्रक अनुसार 8 लाख आय की मर्यादा रद्द कर नॉन क्रीमिलियर प्रमाण पत्र बंधनकारक किया गया। जिनके पास नॉन क्रीमिलियर प्रमाण पत्र है उन्हें शिक्षा शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति योजना लागू होगी। ओबीसी, VJNT व SBC पालकों की आय 8 लाख से अधिक है और उनके पास नॉन क्रीमिलियर प्रमाण पत्र नहीं है, ऐसे छात्रों को 50% व छात्राओं को 100% शिक्षा शुल्क व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ति योजना के अंतर्गत लाभ मिलेगा। वंशाचा दिवा म्हणून मुला समाजात मोठे स्थान प्राप्त झाले तरी आजच्या युगात मुलगी कुठेही मागे नाही हे ज्याला मुलगी आहे त्या मातापिताने दाखवून दिले आहे। आज मुलीलाही मुलापेक्षा जास्त महत्त्व प्राप्त झाल्याने मुलीच्या आईबाबांना सन्मान मिळावा हाच उद्देश घेऊन डॉक्टर सेव्ह फाउंडेशन तुमसरच्या वतीने जागतिक दिनाचे औचित्य साधून दिनांक 22 सप्टेंबरला राजाराम लॉन येथे आयोजित लेक लाडकी आईबाबांची कार्यक्रमाअंतर्गत 1 किंवा 2 मुली असलेल्या मातापितांचा सन्मान सोहळा हे डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरले। मुलगी ही वडिलांची लाडकी असते हे सर्वश्रुत मत आहे। मुलीची प्रत्येक इच्छा वडील पूर्ण करतात। मुलीचे एक अनोखे भाविक नाते वडिलांसोबत असते। आई तर तिची मैत्रीणच असते यात तीळ मात्र शंका नाही। शासन स्तरावरही बेटी बचाव बेटी पढाव तसेच माझी मुलगी माझा अभिमान यासारखे अनेक कार्यक्रम राबविले जातात। मुलगा व मुलगी हे जरी सारखेच असले तरी समाजात मात्र आजही मुलाला प्राधान्य देण्यात येते। मुलगी
ही दोन्ही घरांचा अभिमान नक्कीच आहे. तिला समाजात मानाचे स्थान मिळावे या उद्देशाने या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एकूण 46 मुलींच्या कुटुंबियांनी सहभाग नोंदविला. लेकींच्या आई बाबांना प्रोत्साहित करण्यासाठी नागपूर येथील प्रसिद्ध समाजसेविका यशोदा खरे, सेवा सदन विद्यालयाच्या प्राचार्य रेखा दंडिगे व फर्स्ट फिमेल आयरन मॅन डॉक्टर सुनीता धोटे तसेच मिसेस युनिव्हर्स 2020 चायना डॉक्टर रिचा झरारिया, तुमसरचे तत्कालीन मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम, रंजिता राजू कारेमोरे यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान लेकी व त्यांच्या कुटुंबियांचे मनोरंजनाकरिता विजया चोपकर कृत जीवनाची व्यथा पथनाट्याचे आयोजन करण्यात आले. त्याचबरोबर ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान लेकीच्या आई बाबांना स्मृतिचिन्ह व पुष्प उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संयोजक अनिल गबने यांनी केले, तर कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनिल कारेमोरे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार संयोजक अनिल निखाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रोशन रामटेके, योगेश रंगवानी, विजया चोपकर, बाळा पडोडे, मनीष कुकडे, सचिन मानापुरे, राजेश पडोडे, संजय बाबरे, दीपक धुर्वे, चंद्रशेखर पडोडे, कृष्णा डोडस, नितीन बिसेन आदीने प्रयत्न केले. नवी मुंबई पनवेल परिसरातील प्रकल्पग्रस्तांची घरे नियमित करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय. नवी मुंबई पनवेल उरण परिसरातील 95 गावांमधील घरांचं गुगल इमेजद्वारे महिन्याभरात सर्वेक्षण केलं जाणार आहे. याचा फायदा 95 गावांमधील भूमिपुत्रांना होईल. या आदेशाची कार्यवाही सिडकोकडून केली जाणार आहे. गरजेपोटी ज्यांनी बेकायदा घरं बांधली ती घरं नियमित करण्यासाठी अनेक वर्षांपासून शासनाकडे मागणी केली होती. ती घरं शुल्क आकारून भाडे करारावर नियमित केली जाणार आहेत. बिगर प्रकल्पग्रस्तांना दुप्पट शुल्क यासाठी आकारलं जाणार आहे. घरे नियमित झाल्याने प्रकल्पग्रस्तांसोबत सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळालाय. महाराष्ट्रातील सरपंच आणि उपसरपंच यांच्यासाठी एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे. त्यांचं मानधन दुपटीने वाढवलं आहे. या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6,000 ते 10,000 रुपये, तर उपसरपंचांना 2,000 ते 4,000 रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. सध्या सरपंचांना 3,000 पासून ते 5,000 रुपये इतके मानधन मिळते, तर उपसरपंचांना दरमहा 1,000 ते 2,000 रुपये मानधन मिळते. महाराष्ट्रातील 28,813 ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंचांना या मानधन वाढीचा लाभ मिळणार आहे.